अत्याचार विरोधी कृती समिती जिंदाबाद 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 अत्याचार विरोधी कृती समिती जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. तर कोण म्हणतो देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. समाजवादी रिपब्लिकन आंबेडकरवादी पक्ष संघटनांची विचारधारा मानणारी अत्याचार विरोधी कृती समिती अर्थात जेव्हीकेचा मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट राहुल विष्णू तुकडोंडे आणि माझ्यासोबत असलेले हे सर्व पीडित शेतकऱ्यांचे वारसदार माझ्यासोबत आहेत. आज आम्ही या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांच्या गेट समोर निदर्शन आंदोलन करून माननीय कलेक्टर साहेबांना एक निवेदन देत आहोत. निवेदनाचा आशय विषय इतका गंभीर आहे. इगतपुरी तालुक्यामध्ये कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दलित आदिवासींच्या जमिनी सर्रासपणे बळकावण्याचा खोटेपणावर दस्त करून त्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न सातत्याने होतो आहे. त्यापैकीच एक प्रकरण बळवंतनगर मौजे बळवंतनगर तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी झालेला आहे. आमच्या या ठिकाणी पीडित शेतकऱ्यांचे हे वारस आपल्या महिला भगिनी आणि भाऊ आम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. या वारसांची जमीन एका धनदांडग्याने कथित दस्त करून खरेदी दस्त करून या लोकांची जमीन बळकवलेली आहे. तो धनदांडगा आहे, तो मोठा व्यापारी आहे. त्यांनी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा बनावट दस्त त्या ठिकाणी केलेला आहे. ज्या जमिनीची त्याने खरेदी केलेली आहे त्या खरेदीच्या निमित्तानं त्या जमिनीचे जे वारसदार आहेत, जे पीडित शेतकरी आहेत ते माझ्यासोबत आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची सूचना न देता, त्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस न करता त्यांच्या मालकीची वडिलोपार्जित जमीन त्यांनी बळकवलेली आहे. वेळोवेळी निवेदनं देऊन, वेळोवेळी आंदोलनं करून वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून देखील या पीडितांना न्याय मिळत नाही आहे. आणि म्हणून आज नाईलाजाने आम्हाला माननीय कलेक्टर साहेबांची भेट घ्यावी लागणार आहे. आणि या आशयाचं त्यांना एक निवेदन आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. या निमित्ताने या सरकारला सांगू इच्छितो, प्रशासनाला सांगू इच्छितो की गोरगरिबांच्या जमिनी जर अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी लाटणार असाल तर हा पीडित समाज, हा दलित समाज रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुमचा हेतू जर असा असेल तर या देशामध्ये कायद्याचं संविधानाचं राज्य आहे की नाही हा प्रश्न आम्हाला सर्वसामान्यांना पडलेला आहे. आणि म्हणून या निमित्ताच्या या आंदोलनाच्या निमित्तानं मी जिल्हा प्रशासनाला असा इशारा देतो की या प्रकरणी ताबडतोब चौकशी झाली पाहिजे. जो सहाय्यक जो दुय्यम निबंधक आहे त्याची चौकशी होऊन त्याला निलंबित केलं पाहिजे. या प्रकरणी जो खरेदी घेणार आहे, जो मोठा व्यापारी आहे, त्याने आमच्या लोकांची फसवणूक केलेली आहे, यातले सर्वच लाभार्थी हे अनुसूचित जाती जमातीच्या कॅटेगरीमध्ये येतात. म्हणून त्याच्यावर देखील ॲट्रॉसिटीच्या प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. सदरच्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास समितीच्या वतीने जिल्हाभर उग्र स्वरूपाचं आंदोलन देखील करण्यात येणार आहे. आणि येणाऱ्या कुठल्याही परिणामाला, होणाऱ्या परिणामाला हे शासन, जिल्हा प्रशासन जबाबदार राहील याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. मी ॲडव्होकेट राहुल विष्णू तुकडोंडे, मुख्य निमंत्रक अत्याचार विरोधी कृती समिती नाशिक.